Yes, yes. करा सुरू करा. Good evening, everyone. Good morning, ma'am. Good morning. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर ओम प्रकाश मोती पावळे सर आजच्या तिसरे पुष्प गुंफणाऱ्या वक्त्या पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर मीना पटेल मॅडम, इव्हेंट कोऑर्डिनेटर DJN स्वाती येळकर मॅडम, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटेरियन महानंदा सोनटक्के मॅडम, रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रोटेरियन नितीन कुदळे, सेक्रेटरी गजानन गवंजळ व वाई क्लबचे अध्यक्ष रोटेरियन दीपक बागडे, सेक्रेटरी डॉक्टर प्रेमा डोबळे, सर्व क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, रोटेरियन्स अँड एनेट्स अँड माय डिअर फ्रेंड्स. मैत्रिणींनो, नवरात्र हा सर्वात जुना उत्सव मानला जातो. देवीची ही स्त्री रूपात केलेली आराधना आहे. ब्रह्मा विष्णू महेश या पुरुष देवांच्या आधी स्त्री देवता होत्या. साऱ्या जगभर मातृदेवतेच्या मूर्ती सापडतात. 40-50 हजार वर्षाच्या जुन्या मूर्ती अस्तित्वात आहेत. अंबिका ही सर्वप्रथम देवता आहे असे सांगणाऱ्या अनेक कथा पुराणात आहेत. त्यामुळे प्राचीन काळी नारी देवतेची पूजा होती हे सिद्ध होते. आजच्या वर्तमान काळातील प्रश्नांच्या संदर्भात आपण हे पाहिले पाहिजे. नारी शक्तीचा जागर हा आता आवश्यक विषय झाला आहे. परकीय शक्ती भारतात राज्य करीत असताना नारी शक्तीचा ऱ्हास झाला. मैत्रिणींनो, हे कटू सत्य आहे. नारी अबला समजली जाते हे समाजाचे दुर्दैव आहे. त्यासाठी काही चळवळी सुरू झालेल्या आहेत. अशा वेळी नवरात्र उत्सव ही एक मोठी संधी आहे. या उत्सवात धर्माने स्त्रियांना जादा अधिकार दिलेले आहे. कार्यक्रमातून अशिक्षित स्त्रियांना त्यांच्या अधिकाराचा जाणीव करून देऊन त्यांना सक्षम केले पाहिजे. यासाठी आपल्या डिस्ट्रिक्टने शारदोत्सव व्याख्यानमाला याच वर्षी सुरू केलेले असून आजचा विषय हा रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या ग्लोबल ग्रँड याविषयी निगडीत आहे. रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून रोटरी क्लबना मोठमोठ्या समाजसेवेचा प्रोजेक्ट करण्यासाठी ग्रँड मिळतो. यामध्ये मुख्यतः $30,000 वरचा प्रोजेक्ट करण्यासाठी ग्लोबल ग्रँड हा रोटरी फाउंडेशन कडून दिला जातो व आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये देखील दरवर्षी अशा टाईपचे ग्लोबल ग्रँड काही क्लब करतात. परंतु आज आपण आपल्या फास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर मीना पटेल मॅडम या ग्लोबल ग्रँड करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे व मॅडम आपल्या डिस्ट्रिक्टला देखील मागच्या 10 वर्षापासून अनेक ग्लोबल ग्रँड करण्यासाठी इंटरनॅशनल पार्टनर मिळवून देतात. तसेच आपल्या ग्लोबल ग्रँडसाठी त्यांच्या डिस्ट्रिक्टमधून भरपूर डॉलरची मदत देखील करतात. आज आपल्या डिस्ट्रिक्ट 313 कडून 9 दिवसांच्या शारदोत्सव व्याख्यानमाला चालू केलेले असून आज पुष्प तिसरे असून आजचा विषय मॅडम सक्सेस स्टोरी ऑफ ग्लोबल ग्रँड वर्ल्ड वाईड या विषयावर देण्यात आलेला आहे. मॅडमच्या या विषयातील अनुभव व एक्सपर्टीज आपल्याला आज माहिती देणार आहेत व आपले सर्व क्लब यापुढे ग्लोबल ग्रँडच्या माध्यमातून चांगले प्रोजेक्ट करून समाज सुधारण्याचा प्रयत्न करूया. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब अकलूज व वाई क्लबचे होस्ट केलेले असून मी अकलूज व वाई क्लबचे अभिनंदन करते आणि आजच्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. Thank you, Lata. I really appreciate. It's too much of my introduction. मला वाटलं की माझीच इंट्रोडक्शन आहे का आणखी दुसरी कोणाची आहे इंट्रोडक्शन म्हणून. I have to thank Governor Om for inviting me for this special occasion. It is really special, not only because Navaratri म्हणून नाही, but तुमच्या डिस्ट्रिक्टनी डिस्ट्रिक्ट 31-32 has done a tremendous job of starting हा particular program. कारण the thing is only in our Indian culture basically we recognize women.
You think woman is recognized anywhere else in other cultures? No. Basically, we respect. आपण असे थोडेसे 2 ऍक्टिव्हिटी आहेत. आपण सरस्वती वंदनाने सुरुवात करतो आहोत आणि मग तुम्हाला तुमचं अजून इंट्रोडक्शन करून देऊया आणि मग तुम्ही स्टार्ट करू शकाल. ओके, गुड, व्हेरी गुड. थँक्यू. प्रेरणा प्लीज. येस. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. रोटरी इंटरनॅशनलच्या C132च्या स्त्री शक्तीचा आविष्कार आणि सन्मानाचा जागर या शारदोत्सवाच्या कार्यक्रमाचा आजचा 3रा दिवस आहे. मागील 2 दिवसामध्ये गुंतलेली पुष्प नक्कीच इन्स्पिरेशनली होती. सर्वांचा उत्साह, ताकद आणि आत्मविश्वास वाढवणारी होती. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ओम प्रकाशजी मोतीकवळे, सर्व एजी, पीडीजी, डीजीएन स्वाती हेरकर मॅडम, वुमन एम्पॉवरमेंटच्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर महानंदा सोनटक्के मॅडम, लीड क्लब अकलूजचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी, लीड क्लब वाईचे प्रेसिडेंट, 3132 मध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि रोटरी मेंबर यांचे मी डॉक्टर प्रेरणा, वाई रोटरी क्लब सेक्रेटरी, मनापासून स्वागत करते. आजच्या 3रे पुष्प गुंफण्यासाठी कोण येत आहे तर साधी सुधी व्यक्ती नाहीये, ते इंटरनॅशनल लेवलची व्यक्ती आहे आणि रोटरी बद्दल असलेली आत्मीयता, प्रेम हे त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसतं. असंच म्हणा ना की त्यांनी आपलं आयुष्य पूर्ण रोटरीसाठी वाहून घेतलं आहे. हे दुसरं तिसरं दुर्गेचं रूप आहे, ते म्हणजे आपल्या पीडीजी रोटरियन मीना पटेल मॅडम. मीना पटेल मॅडम आमच्या 3132च्या सर्व रोटरी मेंबर्सकडनं, डीजींकडनं, एजी आणि पीडीजींकडनं आपलं मनापासून मी स्वागत करते. कोणतंही चांगलं काम करायचं असेल तर आपण त्या चांगल्या कामाची सुरुवात ही गणेश पूजनाने किंवा गणेश वंदनाने करतो. पण आजचा हा नवरात्रीचा उत्सव, नवदुर्गेचा उत्सव आपण हा साजरा करताना या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सरस्वती वंदनाने. आणि सांगायची गोष्ट म्हणजे की सरस्वती वंदना याचं जे गीत तयार केलेलं आहे ते आपल्या औरंगाबादच्या इलाइट क्लबच्या रोटेरियन दीपाली कुलकर्णी यांनी हे गीत तयार केलेलं आहे आणि ते सादर करत आहेत सारंग पडळकर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती वंदना सादर करावी. सर्वांचे धन्यवाद. दीपाली कुलकर्णी मॅडम यांचे धन्यवाद आणि मीना मॅडम तुमचे पण धन्यवाद आणि सर्व रोटरी सदस्यांचे धन्यवाद की त्यांनी संधी छान दिली आहे मला. दाटले तमभोवती ये प्रकाशाले नभाता झाकोलेले कर निरभ्रतु सत्वरी भयसे देहात भिनले दाहनयनी हाजरे चांदण्यानी तेजणारे दीप्त कर तू अंबरे दीप्त कर तू अंबरे दाटले तमभोवती ये प्रकाशाले नभासे झाकोळलेले कर निरभ्रतु सत्वरी भयसे देहात भिनले दाहनयनी हाजरे चांदण्यानी तेजणारे दीप्त कर तू अंबरे दीप्त कर तू अंबरे दाटले. रिक्त झाली ही मने अनकोंडलेले श्वास हे रिक्त झाली ही मने
अन कोंडलेले श्वास हे योजनांची अंतरे, योजनांची अंतरे भरली निराशेने भरे, चेतवोनी स्पंदने कर विश्व हे शुभंकरे, विश्व हे शुभंकरे दाटरे तमभोवती ये प्रकाशाले उनी, नभाता झाकोळलेले कर निरभ्र तु सत्वरी, भयसे देहात भिनले दाहनयनी हाजरे, चांदण्यानी तेजणारे दीप्त कर तू अंबरे, दीप्त कर तू अंबरे, दीप्त कर तू अंबरे दाटरे. धन्यवाद. Thank you. Very nice. अतिशय सुंदर सुरेल अशी सरस्वती वंदना झालेली आहे. मी आम्हा सगळ्यांच्या तर्फे दीपाली मॅडम तुमचंही आभार मानते आणि इतकं सुरेल गायलं त्या सारंग सरांचे सुद्धा आभार मानते. या कार्यक्रमाची संकल्पना सांगण्याच्या आधी मला 4 वाक्य बोलावीशी वाटतात. तू म्हणतोस आपण सोबत चालू, पण मला तर अजून सगळी जमिनी दिसत नाही. तू म्हणतोस आपण सोबत उडू, पण मला अजून सगळे आकाशही दिसत नाही. तू म्हणतोस आपण क्षितिज गाठू, पण मला अजून सगळा समुद्रही दिसत नाही. मी खिडकीतून पाहते जमीन, आकाश, समुद्र, आणि तू खिडकी बाहेर मोकळा, मुक्त, स्वच्छंद. एकत्र चालायला, उडायला, क्षितिज गाठायला तू माझ्या सोबत ये, पण ही घट्ट दारं उघडायला. स्त्रीनं आत्मनिर्भर व्हायला हवं. स्वतःची डिग्निटी तिनं स्वतः मिळवली पाहिजे आणि स्वतःचा स्वाभिमान जपला पाहिजे, आणि त्याच्याच बरोबर आपली मतही तितकी परखडपणे तिला मांडता यायला पाहिजे. या मताच्या विजयन स्वाती हेरकर मॅडम, आणि या मताशी मीही सहमत आहे आणि तुम्हीही सहमत असणार, मला नक्कीच याची खात्री आहे. या संकल्पनेचा अशी झाली की आपल्या डीजेन स्वाती हेरकर आणि अकलूज रोटरी क्लबचे प्रेसिडेंट नितीन कुदळे सर यांच्याकडून ही संकल्पना पुढे आली. या नवरात्रीच्या उत्सवासाठी 9 दुर्गा आपल्याला शोधायच्या होत्या, आणि त्यांनी प्रत्येकीनं आपापल्या क्षेत्रामध्ये कसा ठसा उमटवलेला आहे ह्याचं काम शोधण्याचं काम, या दुर्गांना शोधण्याचं काम डीजेन स्वाती हेरकर मॅडमनी केलं. मागच्या 2 दिवसातले आपण गुंफलेलं पुष्प ऐकलंच. निलिमा मिश्रा मॅडम होत्या, ललिता पाटील मॅडम होत्या, आणि आज ही नवीन दुर्गा आपल्याकडे आहे, मीना पटेल मॅडम. या संकल्पनेबद्दल सांगण्यासाठी मी आपल्या डीजेन स्वाती मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या शारदोत्सवाची संकल्पना सर्वांच्या समोर मांडावी. ओव्हर टू स्वाती. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ओमप्रकाश मोतीपवळे, आजच्या या कार्यक्रमाच्या दुर्गा 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर मीना पटेल, रोटरी लता चन्ना, सविता ओम मोतीपवळे मला दिसल्या त्या कदाचित असाव्यात, त्यांचाही मी उल्लेख करते. अकलूज क्लबचे प्रेसिडेंट नितीन कुदळे, दीपक बागडे, सगळ्यात महत्वाच्या की डिस्ट्रिक्ट डायरेक्टर वुमन एम्पॉवरमेंट महानंदा संतके, आणि तुम्ही सर्वजण. मी सगळ्यांचा उल्लेख काही जणांचा राहिला असेल तर क्षमस्व, पण मला या कार्यक्रमाची संकल्पना सांगावीशी मुद्दा वाटते आणि ती खास मीनाताईंसमोर सांगायची वाटते. याचं कारण आपण गेली 2 वर्ष पॅन्डेमिक मध्ये एकमेकांना भेटू शकत नाही याचं शल्य आपल्याला आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला काहीतरी चांगलं मिळावं, आपला उत्साह कायम टिकून राहावा, आणि वेगवेगळे इन्स्पिरेशनल थॉट्स ज्यांनी प्रत्यक्ष काम केलेलं आहे अशा व्यक्तींकडून आपल्याला ऐकायला मिळावे, आणि आपल्यातलं चैतन्य स्फूर्ती पुन्हा एकदा जागृत व्हावी. ती दुर्गा आपल्यामध्येही सगळ्यांमध्ये यावी आणि आपल्यातून आणखी चांगलं सेवा आपल्या कम्युनिटीची व्हावी, यासाठी म्हणून हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आमचा असा मानस आहे की आपण हा सातत्याने चालू ठेवावा, प्रत्येक वर्षी हा शारदोत्सव व्हावा, आणि त्याच्यामध्ये
आणखी अशा वेगवेगळ्या दुर्गांना त्यांच्या कामातून आपल्या पुढे सादर करावं, हाही या उपक्रमाचा उद्देश आहे. आपण जेव्हा पाहतो की आपण भाषण ऐकतो, एखादी गोष्ट पाहतो, पण जेव्हा आपण काही अनुभव घेतो तेव्हा ते आपल्यामध्ये येतात आणि आपल्या हातूनही तशा चांगल्या कृती घडतात. आपण केवळ हे अनुभव ऐकू नये, तर त्याच्यातून खूप चांगलं इन्स्पिरेशन घ्यावं आणि ट्रान्सफॉर्मेशन साठी म्हणून आपण प्रयत्न करावे. बदल आपण म्हणतो की बदल व्हावा, आपण त्याला चेंज म्हणतो आणि लुकिंग फॉर ट्रान्सफॉर्मेशन. आणि मला खात्री आहे की आज मीनाताईंच्या वक्तव्यामधून आपल्याला ते नक्कीच आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होण्याची मला शक्यता वाटते आणि त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते. मीनाताई, त्यांना कुठलीही गोष्ट इच्छा व्यक्त करण्याचा नुसता अवकाश असतो आणि आमच्या क्लबची विशेषतः त्या इच्छा नेहमीच पूर्ण करत असतात. त्यांना विचारल्यानंतर आम्ही असा कार्यक्रम उपक्रम घेतो आहोत आणि आपण यावं, आणि अगदी सकाळी उठून त्या गेले काही दिवस आजारी आहेत पण तरीही त्यांनी तयारी केली, असं असं पाहिजे सांगितलं आणि वयाच्या 78व्या वर्षीही त्या आम्हा सगळ्यांना लाजवेल एवढं काम करतायत. हे आपल्यासाठी खूपच प्रेरणादायक असं आहे आणि त्यांचं या व्यासपीठावर स्वागत करते आणि तुम्ही इथे आल्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करणार आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर टू प्रेरणा. आजच्या या शारदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पुष्प गुंफण्यासाठी येत आहेत 78 वर्षाची नवतरुण. सर्वांना त्यांचा उत्साह लाजवेल असा आहे. जवळपास 100 ग्लोबल ग्रँड मध्ये त्यांचं सहकार्य आहे आणि आमच्या वाई रोटरी क्लबच्या साठी तर 6 ते 7 ग्लोबल ग्रँड साठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. फक्त ग्लोबल ग्रँड करणं हेच काम नाही त्यांचं, तर ज्या ठिकाणी ग्लोबल ग्रँड होते तिथे जाऊन त्या कामाची पाहणी करणं, तिथल्या लोकांशी संवाद साधणं, हा त्यांचा उत्साह खरंच वाखाणण्यासारखा आहे. रोटरी ही राजकारण विरहित असावी आणि ती प्युअर असावी अशा मताच्या ह्या आपल्या मीना पटेल मॅडम, आणि त्याचबरोबर सेवाधर्म जपणारीही असावी असे मत असलेल्या ह्या व्यक्तिमत्व आज आपल्याला तिसरे पुष्प गुंफण्यासाठी मिळालेलं आहे. त्यांच्याकडच्या ज्या आयडियाज आहेत, ग्लोबल ग्रँड बद्दलची माहिती आहे, ती ऐकल्यानंतर आपल्याला काम करण्याची नक्कीच उमेद आपली वाढणार आहे, आपल्याला उत्साह वाढणार आहे. त्यांचं इंट्रोडक्शन करण्यासाठी मी आमच्या वाई रोटरी क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन कद्दू मॅडम यांना विनंती करणार आहे की त्यांना त्यांचा प्रवास, त्यांच्या कामाचा उलगडा त्यांनी आपल्या इंट्रोडक्शन मधनं द्यावा. खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये कुठला ना कुठला तरी चित्तगुण हा लपलेला असतो आणि तो आपण त्यांच्यातला शोधणं गरजेचं असतं. कद्दू मॅडमचं म्हणाल तर ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कार्यक्रम नियोजन कसं करावं, कोणतंही काम हाती घेतलं तर ते पूर्ण तडीस जाण्यासाठी त्याची मुद्देसूद आखणी करणं ही खूप गरजेची आहे. हे त्यांच्या प्रत्येक कामातून आपल्याला लक्षात येतं. प्रत्येक रोटरी मेंबरला रोटरी ही बेसिकली सगळी कळायला पाहिजे की त्यांची धडपड आणि तळमळ असते. अशा आमच्या पास्ट प्रेसिडेंट वाई रोटरी क्लबच्या रोटेरियन कद्दू मॅडम आहेत. त्यांना मी विनंती करते की आजच्या चीफ गेस्ट आहेत त्यांची ओळख त्यांनी करून द्यावी. ओव्हर टू कद्दू मॅडम. धन्यवाद प्रेरणा मॅडम. शारदोत्सव 2021 या रोटरीच्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफणार आहेत त्या पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर मीनाजी पटेल. त्यांची ओळख करून देण्याची संधी आज मला सर्व आयोजकांनी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. डॉक्टर मीनाजी पटेल यांचा आजचा विषय आहे सक्सेस स्टोरीज ऑफ माय ग्लोबल ग्रँड्स वर्ल्ड वाईड. हा विषय रोटेरियन्सना परिचित आहे, पण आपल्या या कार्यक्रमाचा आस्वाद नॉन रोटेरियन्स ही घेत आहेत. त्यांना माझी विनंती आहे आणि आव्हान ही आहे की आजच्या या सत्रातून आपल्या रोटरीच्या सामाजिक कार्याची सर्व्हिस अबोव सेल्फ, स्वार्थविरहित सेवा म्हणजे काय याची नक्कीच ओळख त्यांच्या भाषणातून होणार आहे आणि कदाचित जे नॉन रोटेरियन्स आहेत ते रोटेरियन्स होण्यास उद्युक्त होतील अशी मी आशा बाळगते. डॉक्टर मीनाजी पटेल या व्यवसायाने ENT सर्जन आहेत. त्यांचे वैद्यकीय शिक्षण हे मुंबई शहरात पूर्ण झाले आहे. त्या वास्तव्यास अमेरिकेत आहेत. अनेक वर्ष त्यांच्या व्यवसायानिमित्त अमेरिकेत असले तरी त्यांनी भारताची नाळ मात्र अतिशय घट्ट ठेवलेली आहे, तोडलेली नाही. त्या अनेक वेळा भारतात येतात. भारतातील सामाजिक समस्यांची आणि आवश्यक गरजांची जाण त्यांना आहे. केवळ जाणीवच आहे असे नाही,
तर त्या बाबतीत त्या अतिशय संवेदनशील राहिलेल्या आहेत. हे भारतातील त्यांच्या झालेल्या कार्यातून दिसून येते. त्या शारीरिकरित्या अमेरिकेत असले तरी त्यांचे मन मात्र सतत हे भारतात गुंतलेले दिसते आणि त्यामुळेच ते मानसिकतेने वास्तव्यास भारतात असे आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, भारतीय पेहराव यामुळे मुळातच सौंदर्यवान असलेल्या डॉक्टर मीना पटेल या अजूनच खुलून दिसतात. त्यांना पाहिले की कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर मीना पटेल म्हटले की आमच्यामध्ये एक उत्साहाचा आणि नवचैतन्य निर्माण होते. रोटरी जगतातील त्या एक पारसमणी आहे असे मी त्यांना म्हणते. त्यांचा जेथे जेथे म्हणून स्पर्श होतो तेथे तेथे सोने तयार होते. 1990 सालापासून त्या रोटेरियन आहेत आणि तेव्हापासून गेली 30 वर्ष त्यांनी आपल्या कार्याचे आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत ठेवलेला आहे. अमेरिकेच्या ओहिओ प्रांताच्या रोटरी गव्हर्नर म्हणून त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या कार्य करण्याच्या असीम प्रेरणेमुळे रोटरीतील एक उच्च पद अक्षरशः त्यांनी पादांकृत करीत राहिलेले आहे. रोटरीवरचं त्यांचं प्रेम आणि रोटरीचं त्यांच्यावरील प्रेम सतत वृद्धिंगत होत राहिलेले आहे. रोटरी डिस्ट्रिक्टच्या जनसंपर्क अध्यासन प्रमुख, रोटरी युथ एक्सचेंज टीमच्या इनबाउंड अँड आउटबाउंड चेअरमन, डिस्ट्रिक्ट वर्ल्ड कम्युनिटी चेअर, डिस्ट्रिक्ट एक्सटेन्शन चेअर, डिस्ट्रिक्टच्या रोटरी फाउंडेशन ग्रँट्स कमिटी अँड अॅन्युअल गिव्हिंग चेअर, डिस्ट्रिक्ट रोटरी फाउंडेशन चेअर अशा रोटरी जगतातील अनेक उच्च पदांवर त्यांचे कार्य फार मोठे आहे. सामाजिक सेवा ह्या जगातील स्तरांवर त्यांनी केलेली आहे. अमेरिका, आफ्रिका, उत्तर आशिया या ठिकाणीही ग्लोबल ग्रँट्सच्या माध्यमातून उल्लेखनीय असे त्यांचे कार्य राहिलेले आहे. भारतातील त्यांचे कार्य हे अधिक उल्लेखनीय आहे. भारतामध्ये एकूण 75हून अधिक मोठे प्रकल्प रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे झालेले आहेत. उधमपूरचे नेत्र रुग्णालय, भुवनेश्वर, राजस्थान, महाराष्ट्रातील नगर, पुणे, औरंगाबाद, पनवेल येथे अनेक प्रकल्प त्यांनी केलेले आहेत. ठाणे, पालघर इथल्या आदिवासींसाठी सर्व प्रकारची मदत देऊन त्यांचे हजारो एकर जमीन फुलवण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. आमच्या वाई क्लबच्या डीजीएन स्वाती आणि डॉक्टर मीना पटेल यांच्या मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंधातून वाई तालुक्यातही त्यांचे 8 ते 10 प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. वाई तालुक्यातील ओघळी या दुर्गम भागातील महिलांचा वर्षानुवर्षे पाण्यासाठी चाललेली पायपीट थांबवून त्यांच्या दारात पाणी पोहोचवण्याचे उल्लेखनीय कार्य प्रकल्प त्यांच्या हातून झालेले आहे. त्यांच्या तिथे शेळी पालनाचा उद्योग देऊन महिलांना सबलीकरण केलेले आहे, महिलांचे सबलीकरण केलेले आहे. त्याचबरोबर त्या गावातील सामाजिक आणि आर्थिक उन्नती केलेली, गावाकडून शहरांकडे होणारे तरुणांचे स्थलांतर थांबवलेले. वाई तालुक्यात अनेक वैज्ञानिक प्रयोगशाळा, ब्लड बँक साठी उपकरणे, कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये अनेक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सारखी उपकरणे देऊन त्यांनी समाजाला जीवनदान देणारे व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे प्रकल्प केवळ त्यांच्या संवेदनशील जाणीवेमुळे झालेले. डॉक्टर मीनाजी पटेल सातारा रिजन साठी एक वरदहस्त ठरलेले आहेत. सातारा रिजन मध्ये रोटरीची पब्लिक इमेज वाढविण्यासाठी, सामाजिक स्तर आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांचा सहभाग मोठा राहिलेला आहे. वाईच्या संवाद या संस्थेने त्यांना यशस्वी पुरस्काराने गौरविलेले आहे. त्या एक अतिशय उत्तम आदर्श अशा रोटेरियन आहेत. त्या आम्हा सर्वांसाठी एक दीपस्तंभासारख्या आहेत. डॉक्टर मीनाजी पटेल या आमच्या लक्ष्मी आहेत आणि लक्ष्मीचे वरदहस्त असेच सर्व समाजावर राहो, समाजाच्या उन्नतीचे कार्य आपल्या हातून उत्तरोत्तर घडत राहो अशी मी देवाचरणी प्रार्थना करते आणि आपले कार्य आपल्याच शब्दातून आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी विनंती करते. डॉक्टर मीनाजी पटेल. गव्हर्नर आज या ठिकाणी उपस्थित झालेले, मी त्यांना विनंती करते की त्यांनी मीनाताईंचं स्वागत करावं.
आपले चालू आहे. माझा आवाज येतो का? हो हो. हा येतो सर, बोला. येतो येतो येतो. मला या आमच्या शारदोत्सव मध्ये मीनाताई सहभागी झालेल्या आहेत, याचा मनस्वी खूप खूप आनंद होत आहे. मीनाताई आणि डिस्ट्रिक्ट 3132 याचं नातं फार अतूट झालेलं आहे आणि वरचीवर मीनाताई च्यावर एक आपुलकी स्नेह असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्यापैकी मी एक आहे, पुढे स्वाती पण आहे. मीनाताईचे सतत लक्ष, आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्य हे केवळ बोलण्यातच नव्हे तर कृतीतून मीनाताईंनी उदंड असं प्रेम सहकार्य व्यक्त केलेलं आहे. मनस्वी खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा पुढील काळामध्ये असंच आमच्यावर स्नेह राहू द्यावा अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या शारदोत्सवामध्ये माझ्या दृष्टीनं खरी दुर्गा शक्ती या मीनाताई आहेत, तर त्यांचा आशीर्वाद मला सतत राहो. खरंच मीनाताईचं कार्य हे प्रेरणादायी आहे. केवळ बोलण्यातून नव्हे तर कृतीतून त्या फार कमी बोलतात आणि काम खूप करतात. मीनाताईंचा एक स्वभाव आहे, फोरवे टेस्ट प्रमाणे काम करतात. जे खरंच सत्य आहे का, ते उपयोगाचं आहे का, खूप अगदी मीनाताईची विचार करण्याची आचरणाची मापक मानदंड खूप वेगळी आहेत. आणि असं एक व्यक्तिमत्व आमच्याशी जुडल्या गेलंय, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. निश्चितच या तिसरे पुष्प गुंफताना मला खूप खूप आनंद होत आहे. लता चन्ना असतील, त्याचबरोबर आनंदाताई असतील, स्वातीताई असतील आणि सर्वांनाच आपल्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मीनाताईंचे विचार ऐकण्यामध्ये मी जास्त वेळ अडसर थांबणार नाही. पुन्हा एकदा मीनाताईंचं मनातून स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप आभारी आहे सर. आपले मनोगत आपण व्यक्त केलं आणि मीना पटेल यांचं स्वागत केलं. आपले मनापासून धन्यवाद. आजच्या दुर्गेला ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुकच आहोत आणि या ओहायोच्या म्हणजेच अमेरिकेतून आलेल्या मीना पटेल मॅडम यांचं आपण कार्य ऐकणार आहोत. त्यांचे जे आपल्याला उद्बोधन होणार आहे त्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. तर मी आपल्या आजच्या स्पीकर ज्या आहेत पीडीजी मीना पटेल मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्पीच सुरू करावे. ओव्हर टू मीना पटेल मॅडम. Thank you. Thank you, everyone. Swati, you promised me that introduction will be only 5 minutes. You have not kept that promise at all. Half an hour out of 1 hour has gone in just letting everybody know, while everybody knows me for last how many years? 13 years. Actually, District 3132, sorry, I have to speak in English because half English, half Marathi doesn't make any sense, So hope you don't mind. I cannot speak wonderful Marathi like you all speak. I appreciate it, but that's my weakest point right now. So anyway, so I have to let you know just a few minutes my background and your district background. Your district did not come to me for any Rotary work. I went to your district. I introduced myself to your district because about 13 years ago. And तुमच्याकडे एवढा मोठा खजिना आहे की you have got an ancient monument of India, that is Aurangabad, Ajanta Ellora caves, And when I was bringing my American past governors to see India, to visit our projects, they were all excited. And I wanted to expose them to ancient Indian culture, medieval culture, and modern culture. So first thing I thought was I must show them Ajanta Ellora cave. And then I called myself Aurangabad Rotarians. I was looking for Aurangabad Rotarians, And then I realized that one club meets right at one hotel. I said, I'll stay at that hotel, attend the club meeting. And that's where I came across PDG Suhas Vaidya, the first person I was introduced to. Animesh Singh came on board as well. And we had a wonderful time visiting those places.
आणि त्यावेळेला माझी सुरुवात झाली. आय एम अटॅच्ड टू युअर डिस्ट्रिक्ट सो मच मोर. Another reason why I got attached to your district is being lot of villages and lot of needs are there compared to Bombay or Pune cities. I was not that impressed doing the work in those cities. I wanted to go to smaller areas where there are more needs, more opportunity to do the humanitarian work. And that is the reason I selected this. The first governor I saw was incoming governor was PDG Raide. And I have to thank one person who really introduced me to Rotarians. He's not with us anymore, is Yogendra Jagirdar. ते माझे जावई होते. माझ्या भाचीशी त्यांनी लग्न केलं होतं. ते नगरला होते. त्यांनी मला इंट्रोडक्शन करून दिली PDG रायतेंची. And that is how in 2008-9, that particular year, I was introduced to your district. And then I met wonderful Rotarians. Suhas and myself, we have done so many grants in Aurangabad area. And the successes were all dependent on Suhas and Aurangabad Rotarians. It was not because of me. It is because of you. I always feel that I get the credit without any reason. The credit goes to you all. We just encourage, we just say, okay, this sounds a wonderful project, but real execution is done at your end. So your clubs, your Rotary leaders, and your Rotarians are totally responsible for these success stories I'm going to tell you. I have done about, not 100, I have to correct the number, I have done about 80, around 80 plus grants, totally in about 17 countries, including 2 in America. And for that, even your district is involved in my 2 global grants in America in my own district. So I must thank you a lot. So out of those countries, out of 17 countries, my maximum 65 plus grants are only in India. And not because I'm Indian, because important reason is I understand Indian culture. I understand Indian Rotarians. In America or even in India, North Indian clubs are totally different than South Indian clubs. And the clubs in Maharashtra are totally different from Gujarat clubs, you know. So once you understand different culture locally, it becomes a lot easier to do the project in that part of the world. So coming from India, understanding Indian culture, and I have opportunity to go to India often since I have retired. I can go to India every year and I can visit the sites even before taking any project. Suhas, Swati, many other Rotarians in Haryana state, in Jammu Kashmir state, they have showed me the needs in those communities, you know, and that becomes a lot easier for me to select the project for my Rotarians in America. And I've always insisted that if I go to my Americans are very good-hearted. They don't understand poverty. They don't understand situation in other parts of the world, but they understand somebody's hurting. Somebody has tremendous need. They have never seen those needs in their life here. So their heart bleeds very easily and they will come forward to help you. So with the same token, being Indian, being American at the same time, it is my big responsibility to see that every project I take part in is worthy of every dollar my American Rotarians are going to give with generosity, generous heart, you know. And that is a bigger part of my success because it's your success, because I chose right partners at the other end. Not only right partner, it has to be a right project. So I want to, with all these projects done, I don't want to dwell too much on your district's project because they are highlighted many times. I want to discuss the other 3 projects. One was in Haryana, other was in the state of Jammu Kashmir, and third is your district because it's a recent one, and I'm still working on that project, and that is in Oholi village, economic development. These 3 success stories are in 3 different focus areas. Coming to Haryana, I don't know if you have heard about
Bulandshahr district. But before I start this, I need to tell you that I want to recognize 5 people in my life who really shaped my life. And that's why I could do what I can do. I love to do. I don't need a credit. I do it because I love to do it. I sleep peacefully because it's something you can do for somebody who is in a need. So the most important people in my life were my parents. They raised me in city like Bombay, gave me all the opportunities, whatever I needed to do. Bombay gave me opportunity to understand different cultures of the world. Also, all the opportunity to take as much education as I can. Can you hear me? And that was yes, no problem. okay. Yeah. So as much as I could take. Then the other person was my teacher, my mentor, late Dr. L.H. Hiranandani. He was a giant of a surgeon in head and neck surgery in India. He taught me not only head and neck surgery and ear, nose, throat surgery, but taught me the world. When I grew up with my parents, giving me all the opportunity, I said, oh my goodness, I'm so lucky. What more I want? But no, I wanted a lot more as a professional to survive, to understand the world and to deal with the world, to not only to survive, but to thrive. It was a very important lesson he taught me as my mentor, as an ear, nose, throat specialist. He said, you know, Meena, you will be professional. I was the first woman head and neck surgeon in India those days. It was late 60s, and it was not that easy to put your foot down. But he says, if you believe in something and you think you are right, don't be afraid of most powerful person in the world. You put your foot down and say that is right, and that's what I will do. So that has helped me even today. Then other person was my grandmother. My grandma was in Neral. It was a Raigad district, She wanted to become a doctor. She could go only up to second grade. She could not become a doctor. All those ambitions were useless for women. They had to get married when they're teenagers, and then that's it. But even if she got married at age 12 with second grade education, she became a midwife to all those village women, and she became kind of a Vaidya, we call it Vaidya, Gharguti Aushada, So anybody has any problem, chala apan आज राधा काकूंना विचारू, राधा काकूंचा advice घेऊ. So when I was growing up, we could see grandmother going to the hut also to deliver a woman, because अगं ती बाई अडली, मला जायला लागला, तर मध्यरात्र झाली तरी ती अडलेली बाई मला सोडवायची, तर मला जायला पाहिजे. So they, without realizing, those seeds were sown, that God gives you so much, you must give something to others who may not have as much, who may not be as lucky as you are. And the last of all, but not the least, is my husband. We women, we may be educational, we may do anything we want, but I fully believe, I don't go for women's rights and all. I don't believe in that. I believe in doing the work of what you're capable of. And I also believe that every woman comes up with support from men as well. First of all, parents, then brothers, husband, and whoever comes in your life, you need that support. And that support I had from my husband, Dr. Indravardhan. Last 30 years of my Rotary world, if I had to get exchange student every year in the house, he said, okay, let's do that, If we had to get group study exchange teams every year staying with us, he was okay. He has visited, encouraged me to do all that extra work, spending so many hours at the expense of my housework at times, but that was okay. And without this support, and then the Rotarians like you all, most of all, they are the ones who are really doing the work. And I have to express my gratitude to those 5 came in my life, and you all who are supporting me with those grants and undertaking the projects. Now let's come to my success stories. I don't know whether you know Bulandshahr district. Bulandshahr district in India is not Maharashtra, not Gujarat. In Bulandshahr district, girls do not go to school, period.
they get married at age 12, 13, even today, not my grandmother's generation, but today in Haryana district, Bulandshahr district, the girls are getting married that early. And you can see the picture. Swati, show me the picture. The girls at age 5, they start working in the house. They collect the cow dung, they make cow dung patties so that they can use it for cooking. They do cooking, whether they are 7, 8-year-old, they cook. When they get married, they still continue to cook. And then before they realize, before they reach their 20, they have got 4 children, 3 children, 4 children. And this cycle was absolutely continuing all the time. So one man, one local person who had opportunity to come to America and spend at a high level with DuPont company for 40 years. And he was very well to do in the background. At the same time, he made tremendous connections. In fact, he helped Mr. Ambani to start nylon plant in India, first nylon plant in India. And he was the nylon expert in that DuPont company, which is a nylon company. He took early retirement, went back 20 years ago, and he says, I want to educate the girls. And today he is covering 90 villages. He has got in this girls' school about 1,500 girls. He's planned, this is a school, this is the main building of the school where I have done my projects. But now this place is expanded tremendously. All voluntary, girls are given free education, girls are given 2 free meals, they are given free bicycles. And what they did was, in the morning half, they were getting all the regular education, science, math, language, color. And in the afternoon, they were taught vocation. Also, every week, 10 girls would do cooking, and they would, you can see the girls, hundreds of them, they are sitting there to eat their lunch. So 2 meals were supplied to these girls free. Girls, group of girls took turns in cooking, in cleaning, including cleaning the bathrooms. And in the afternoon, they are learning to do this hand embroidery, machine embroidery. And how he could convince the girls. When Sam, we call him Sam, his name is Virendra Singh. Sam went back to India 25 years ago, I think. And nobody was ready to send their daughter for school. Nobody heard of it. Is Sam crazy? Why does he want to educate our girls? So Sam was trying to visit these villages. You know, many fathers came with their rifles, guns to kill Sam because Sam is educating their daughters. And who is he to do that? That's what Bulandshahr district today. If we have conflict, we pull out a gun and we kill each other. And in that particular district, to achieve this was a real miracle, real hard work on Sam's part. So Sam came to me, he says, Meena, I was visiting the school. He says, Meena, if you want to really help us, I want these machines, sewing machines, embroidery machines, got 1,500 girls. And what they do is they are producing these home furnishings, embroidered curtains, embroidered bed covers, bed sheets, pillow covers. And he says, I'm selling them in Delhi. And whatever money comes, the girl comes to the school, every day she attends the school. I am putting 10 rupees in her name for that particular day attending. So when she graduates from my school, she has education, including computer education, math, science, and also she has a vocation. She knows how to do this. And if she wants, and then she'll go from my school out with some money because I'm saving the money for her. And with that money, with vocation, with education, she can do whatever she wants. Look at these products they had produced, you know. With those machines we gave, 160 machines, that was a small global grant, but it did a tremendous difference to them. It was not global. Those days, it was a matching grant. It made a tremendous difference. And today, actually, we joke, we say, Sam, you are educating them so much that now they don't find good boys to get married, you know, because they are not as educated. They are not as worldly. They don't have that kind of income and sophistication as your girls are developed, you know. Now Sam has added some vocational training for men as well, you know, boys as well. This is a real success story. And then
to give the incentive to the mothers, Sam came to me, he says, Meena, Rotary is allowing to build the restrooms, the bathrooms. So can you do the other grant with me? So I said, okay, let's do that. So we did a good size global matching grant, and in few villages, Sam built the bathrooms for them if they send their daughters to the school. And that was a good incentive. And I tell you, nobody knows Sam. Rotarians hardly know Sam, but I have taken Swati. Swati has come with me with my other Rotary friends to visit that place. And it is an amazing place. And it's a great story. It was not my success. I was just little part of that success for these girls, you know, and I really feel very happy about it. This was a one success story. The other one was in state of Jammu and Kashmir. You know, this one state, I don't know how many of you have visited, but while I was in India, I've never visited J&K state. But as a Rotarian, I heard Sushil Gupta, who was supposed to become RI president, but unfortunately because of health, he could not. Sushil was a RI director when I was a governor. Sushil introduced me to this particular state and Udhampur Rotary Club. Udhampur Rotary Club is an outstanding club, extremely sincere Rotarians, hardworking Rotarians, and they also help Jammu people. I'll tell you one story. Why I like Rotarians of Udhampur. There was a one water project came to me one time, you know, and there was a water shortage. And also Udhampur, that in Jammu, there was a school for this one, you know, Anath Ashram, you know, so for kids who had lost their parents to this insurgency, you know, they were killed or they got killed. So all those children had no parents. They were there in Jammu. They did not have a drop of water. They had to buy every day 2 tankers to give those 200 kids the water. So that project was there. And the other project was for this eye hospital in Udhampur. So they told, I asked them, I said, look, I can do only one project this year with you. I can't do both the projects same time. So which one you want me to do? Udhampur, Mr. Sharma told me that Meena ji, if you can do only one project, please do Jammu Club's project, not our club's project, because their need is much worse than our need. And that is the reason I still value them. And I have done about 9 or 10 grants just with this particular Rotary Club. And they started this eye hospital. They did not have any equipment for diagnosing eye conditions, for operations, for other extra work with the eyes. So they say, instead of cataract, you know, many Rotary clubs do cataract surgery. They say, oh, we did so many cataract operations. We spent so much money doing cataract surgeries. But that is only one aspect of dealing with eye conditions. So they took the project, they call it avoidable blindness, whether it is in a child because child needs glasses, or it is for adults who have cataract, or some traumatic eye injuries, or some retinal problems because of diabetes, high blood pressure in elderly. All those problems today are tackled by we supplying through all those 7 grants just for the hospital, and 3 grants were done for water projects in other parts of J&K through only this club, you know. And look at this equipment today. This is the best hospital today for any eye care in whole state of Jammu Kashmir. And Jammu Kashmir is the poorest of the poor state I ever came across in India. Not because people don't have work. The thing is, the conflict has created so much problem. And the thing is, some good Rotarians keep on telling me that Meena ji, government gives too many things free in this state because it's Jammu and Kashmir. And that is the reason when people have lost the incentive to work hard for their lives. But good Rotarians are still doing outstanding work there. And I was extremely happy to be part of that work. My third one, I want to come back to your district. Between Suhas and myself,
We have done at least, I don't know, so as probably 8 or these are the camps. They cover about 300 villages in J&K. And every time I go there, I visit them, they always arrange a camp there. It is always a eye camp, and many cataract operations are done. Sometimes they do about 200 operations in those 3 days. So it's a lot of work I see. And you can see that this particular man, you see, the one who is giving big smile there, he told me he was 65 then. So I talked to him, so he says, when he was a little kid, he had refraction problem. He has myopia. He needed glasses, but nobody took him to doctor. So he was practically blind all his life till he got cataract. And then that cataract was diagnosed and cataract was operated. So now, first time in his life, this man saw the world clearly. These are kind of stories you can hear only in that part of the world, So I'm really grateful for giving me opportunity to be part of that comfort zone for these people. So, Swati, if my time is up, let me know, huh? Hello? You can Swati? continue, ma'am. You can continue. Yeah. Anytime, stop, you stop. I'll stop, no problem, because I'll go on and on because I love these things and I love to see people happy. Now, this is a project was really, I love this project. I still love it. I like to do more with these people, not necessarily Swati's club also, but Swati's club is working so hard with these people. And I know here I must give Pramod and Swati a lot of credit. Pramod did a lot of work. I don't know how many trips Pramod made, and some of his trips I visit Pramod Shinde. Pramod, I must congratulate you for being part of this project, along with Swati. Now, Oli project, you all know, I don't need to explain this project, but what I was telling you is the important thing is people say, oh, we did water project because water is a good focus area. When they were matching grants, and there were no focus areas. When they became global grants, focus areas came in the picture because Rotary realized, but even if they were matching grants, for me, coming from India, having a medical background, really caring about these people, I had realized that I don't want to spend money and just, we say, altu-faltu projects, they just disappear in no time, but do something worthwhile. So when Rotary Foundation did not need focus area of literacy, economic development, health, whatever it was, I still insisted that I want focus area to do the work. And that is another success part is because you choose the right project in a needy focus area of this Rotary Foundation, So here, now, we did 2 projects at Oli, and we combined the 2, not at the same time. We did one first and the other later. And there is also a reason why we did that, They did not have drop of water. You saw how the girls and women, whole day they spent time carrying the water up and up the hill, And women were so tired, they had no time to do anything else. Girls could not go to school because they had to carry the water and help mothers doing other things as well. So water was an essential need. Before I came in the picture, they told me, the Holy Village told me, not Swati, that some club from Pune had gone to them and told them, we have done this project of donating cows. We would love to donate cows, And the villagers looked at each other. They said they were not too happy about getting cows, even if they were giving free. They said, we don't have water for ourselves. From where are we going to get water for cows? Forget about the feed, which is expensive to maintain. The water, feed, everything is so expensive. So you may give us free cow, but we will not be able to accept it for our own reasons. So then Swati and myself, we talked about it, and water was extremely important. Yes, of course, And this project came, Swati came to me, and it was very easy for me to convince my district
I always bring the stories back to America. I always bring pictures of hard life back to America. I do not force my Rotary clubs to take the project because I am a past governor, I am a DRFC, that's why listen to me. No. And they are my friends there. No. I bring those stories, I pass it on to all the clubs here, and I say, look, if you want to do any project, you like any one of these projects, I will help you do it, So they feel very good about it. And they feel it's their project. They have taken a responsibility in America, as you host clubs take a responsibility the other end by taking care of the project, And that is what when Swati told me, I talked to them. I talked to my DRFC that time. And within, I think, how many hours, Swati? Within a few hours, within 24 hours, I got the commitment for 8,000 parts. How many? I don't remember. But within a short time, I sent email back to Swati that Swati, my district is ready and will contribute this and we'll get the grant done. That is another success part. Doesn't come like that, but you have to work at it. What are the essential aspects of doing the work? So this particular project, if they were to get the cows, that project would have gone without any impact on the community. But because water was given to them, that was the most essential thing for the villagers. So now they could have gardens, they could have whoever they wanted, because water was not a problem. And women had more time to do other things. So now they again told Swati that we need to do something more, something better to improve life. And that's how we did that goat project. And goats were still a smarter idea because they have enough fodder in the mountains. You don't have to spend money for that. And at the same time, goats will be vaccinated free of them. They don't have to, it doesn't cost them. And goat meat is still popular in India, and it will fetch a lot of money. More goats will be there. Goat milk is going to be useful. If there is enough goat milk, goat cheese is extremely expensive cheese even in America, So these are all important things which will follow. So if you do 2-3 different grants, you need to see the sequence, which should be first. And that is where community assessment comes, And same thing we did in Suhas. I had done projects a long time ago with Suhas, that was about 10 years, 11 years ago. And we gave bio-organic farms for the farmers. We did agro equipment banks, 2 places. One was successful in near Aurangabad. So Nagar Rotarians came, and Suhas promised me. I did not know Nagar that well, in terms of Rotary work. But Suhas promised me, Swati told me that there are good Rotarians in Nagar. Suhas promised me that, Minatai, we have done that project. Nagar is very good. This organization is good. So it will work well. So I'm extremely happy to do all these, whatever projects. I think 15 probably projects. I don't have the count of projects in your district, but I'm extremely happy to do these projects. Pleasure is all mine. And it is very humbling for having the opportunity. And I always remember Vivekananda. I got Vivekananda behind me always, his one sentence, I will never ever forget, that very few in the world have that opportunity to serve. And you take that opportunity and be humble. Don't be proud. Be happy, be humble, that many of others do not have that, but you have that opportunity. Thank you for inviting me, Swati. I don't know how much time I took, but if any questions, you can ask me. खूप छान तुम्ही तुमच्या ग्रांटचं Thank you. It's always my pleasure. आज वैद्यकीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इथे आहेत, त्यांच्याबरोबरही तुम्ही रिपीटेडली ग्रांट केला, आमच्या क्लब बरोबरही रिपीटेडली ग्रांट केला. मला हे खरं तर क्लबचं सक्सेस वाटतं की एकाच पार्टनर बरोबर मल्टिपल ग्रांट्स करणं, त्यात सेम इंटरनॅशनल पार्टनर मल्टिपल ग्रांटसाठी लाभणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तुम्ही याबद्दल काय म्हणू इच्छिता? मल्टिपल ग्रांट फार महत्वाचं आहे.
एकदा तुम्हाला राईट पार्टनर मिळाला, बोथ एंड्स यू नीड राईट पार्टनर्स. जर आज समजा ओहली, you would have given only water, then what would they do beyond that? How are you improving the economic situation? Today, I don't know, Swati, whether everybody is aware to the extent I am aware of your Ohli project's long-term benefits. Not only they got water, now they have got gardens behind. Women have a lot of time. Girls can go to school. Also, GOAT is increasing their income tremendously. They're very happy with that particular project. And thanks to COVID, that many of these young men from the village, they had left the village long time ago and trying to live in the cities, which is very expensive. So whatever money they were earning, a lot of it was going in their own expenses. Whatever little they had, they could send it home to support their father, their mother, whoever they had back home. So now they lost the jobs in larger cities, or because of COVID, they had no way but to come back home. These young men have come back home, and they told me that this year they don't feel like going back because they are breathing good air, they are away from large cities problems, and they help their parents to work in the field, and their rice production has increased this year with good conditions, good rain, good weather. The rice production has increased 10 times, and I was extremely happy. Plus, another success story is they were the takers, but nobody is a taker in life, there's a wrong way of saying that we are the givers and they are the takers. No, they are the ones beneficiaries, I call them. But many times these beneficiaries, they get the benefit and they stay with them. But what Ohli is doing is, now they saw the success of Ohli guys, and the neighboring villages are still poor. They want to do similar thing. They want to get better in their life. So now they want goat farm. So now Ohli guys are going to donate, because 5 goats are becoming 20 goats, 25 goats in a year. So they are going to donate some of their goats to this next project. So they are not the takers from Y Club or from America. They are going to be the givers along with Rotary Club of Y. This is the greatest success story I tell Americans, that never ever forget. Nobody's a taker rest of their life. If you give, you donate, you do the work properly, proper beneficiary you select, results are tremendous. Thanks, Swati. तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल की त्यांचं सगळ्या किती लक्ष असतं आणि सगळ्या गोष्टी त्या अगदी पारखून घेतात हे आम्ही नेहमीच अनुभवतो. पीडीसी सुहास वैद्यांना त्यांचा चांगला अनुभव आहे. पण तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती असायला हवं की बऱ्याचशा ग्रांटचा रिजेक्टही करतात. त्यात तुम्ही म्हटलं की ग्रांट करायची आहे, मला अनुभव आहे. त्यांनी माझी पहिली ग्रांट 3.5 तासात मंजूर केली. एका रात्रीत मला त्याचं अप्रुव्हल मिळालं. पण असं नेहमीच होतं असं नाही. मीनाताई, तुम्ही असं का करता? I know, I'm known for it. I'm too tough. I'm known for that. I have rejected many grants, because if that dollar and you Rotarians at the other end, tumchi mehnat, if this is not going to give the beneficiary the benefit intended in terms of long term, मी इतके वर्ष 25 वर्ष grants करून I have seen enough of those smaller grants have disappeared. Larger grants, the focus area sounds great, health, but that health grant, medical grant, is really translated into helping only rich people and hospitals becoming richer, or really translated into poor getting the right help, needy getting the right help. And I have a lot of questions. And if you ask me, being a doctor all these years, 1960 I joined medical school. So a long time ago I joined medical school. After seeing so much, minimum number of grants I have done are in healthcare. So you know what it is, So you have got to be extra careful how you, and doesn't hurt to say no, because when right project comes, you will be there with them to do it, So that was the lesson taught to me by Dr. Hiranandani. I've told Rajaji many times, Rajaji, I do not agree with you. I do not believe what you are doing.
You are the one, as a leader of the world, leader of India, can change a lot of things. I'm not afraid of anybody. I can tell because I truly believe in it. You know? Whoever is there, you know. So anyway, my partners are great. Suhas, I would love for you to say something, because you are my another tremendous, valuable partner in my other grants. And you are the one who really gave me that 3132 district is capable of doing these grants, you know. So I want you to, and I really congratulate you for being with me all these years, you know. इथे खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आज आपण वेळ काढलात आणि आमच्या डिस्ट्रिक्टला इतके आज 70-80 लोक जॉईन झालेले आहेत. सगळ्यांना ही छान माहिती दिली. आम्हाला सुद्धा उधमपूरची माहिती चर्चेतून मिळाली, ती आज प्रत्यक्ष फोटो बघायला मिळाले. सो वी आर हॅपी अबाउट दॅट. इट्स अ बिग ग्रेट वर्क. आणि तुमच्याबरोबरचं असोसिएशन खूप एज्युकेटिव्ह राहिलं, खूप चांगलं उत्तम मार्गदर्शन मिळालं, खूप शिकायला मिळालं. स्वातीलाही मलाही, ज्यांचा तुमचा संपर्क झाला, सगळ्यांना तुम्ही ग्लोबल ग्रँट समजून सांगण्याचा आणि त्यातले बारकावे समजून सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला. आणि ज्यांनी ते आत्मसात केलं त्यांनी ग्रँट्स तुमच्याबरोबर सक्सेसफुली करू शकले. जसं स्वाती आता बोलली तसं मीनाताईंना मेडिको प्रोजेक्ट किंवा एखादी मशिनरी ही डोनेट करायची आहे आणि नंतर ती ग्रँट विसरून जायची आहे, अशा पद्धतीच्या ग्रँट मध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता, कधीच. म्हणजे माझ्याबरोबर सुद्धा हे घडलेलं आहे की एखादं इक्विपमेंट कोणाला डोनेट करायचं अशा पद्धतीचं ग्रँट किंवा मेडिको प्रोजेक्ट कुठला जर मी याचा प्रयत्न केला तर त्याच्यातली क्वेश्चनरी पहिल्यांदाच एक 20-25 पॉइंट इतकी मोठी क्वेश्चनरी देऊन टाकायच्या की आपण ही ग्रँट न केलेली बरी असं आपल्याला ठरवावं. त्यामुळे त्यातले एकतर मेडिको फॅटर्निटीचे असल्यामुळे त्यांच्याकडे त्याचं नॉलेज पूर्ण होतं आणि हे चांगला अनुभव होता. तर त्यांना जिथे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होईल आणि लॉंग टर्म बेनिफिट्स बेनिफिशरीला, लाभार्थीला मिळतील अशा पद्धतीच्या ग्रँट करण्यातच इंटरेस्ट आहे. वुमन एम्पॉवरमेंट मध्ये जास्तीत जास्त इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आणि वुमन एम्पॉवरमेंट हे त्यांचे फोकस एरियाज राहिले. इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट मध्ये आमच्या 2-3 ग्रँट झाल्या. आम्ही वर्मी कंपोस्टिंग, नंतर बायो फर्टिलायझर, बायोगॅस मशीन्स याची ग्रँट केली. वुमन एम्पॉवरमेंट मध्ये औरंगाबादला एक 70 वर्ष जुनी संस्था आहे ज्यांच्याकडे अगदी मिनिमल रिक्वायरमेंट नव्हत्या की बसायचे बेंचेस. कारण या ज्या ती जी पर्टिक्युलर शाळा आहे ती शाळा मेड सर्वंटसाठीची शाळा आहे की तिथे वेळेचं बंधन नाही. त्या शाळेमध्ये मेड सर्वंटनी त्यांचं काम करून यायचं आहे. शिक्षक शाळेत असतील, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते शिकवतील आणि त्यांना सिलेबस हा रेग्युलर आपल्या याचा सिलेबस नाहीये बोर्डाचा, त्यांचा सिलेबस सुद्धा वेगळा आहे. अशा पद्धतीने त्या मॅट्रिक पर्यंत शिकतात आणि एज्युकेटेड वुमन म्हणून त्यांना एक सर्टिफिकेट छान मिळतं 10वीचा पास झाल्याचं, म्हणजे SSC बोर्डाचं सर्टिफिकेट मिळतं. तर या शाळेला खूप फ्लेक्झिबल शाळा आहे ती. तर या शाळेसाठी ग्रँट केली. तिथे जो मुद्दा आता सुद्धा चर्चेला गेला की स्वच्छतागृह महिलांसाठी नसतं, ते सुद्धा त्या शाळेकडे नव्हतं. ते एक छानसं स्वच्छतागृह आपण तिथे बांधून दिलं ग्लोबल ग्रँट मधनच. मीनाताईंनीच तिथे त्याच्यासाठी सहकार्य केलं. लॅबोरेटरी दिली, लायब्ररी दिली, बेंचेस बसायची 40 नंतर बसण्यासाठी महिलांना प्रॉब्लेम होतो, तिथे बेंचेस नव्हते, ते बेंचेस दिले. ई लर्निंग इक्विपमेंट दिले. एका ऑर्फनेज एक होतं, त्या ऑर्फनेज साठी सुद्धा असंच काही काम करून दिलं. हिअरिंग इम्पर्ड स्कूल होती, त्यांच्यासाठी सुद्धा ऑडिओमेट्री रूम वगैरे, ऑडिओमेट्री रूम करून दिली. ऑडिओ हेल्प कॉमन एज्युकेशन फॅसिलिटी करून दिली. असंच एक एमआर आणि सेलेब्रल पल्सी मुलांची शाळा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा व्होकेशनल इक्विपमेंट, जनरेटरची व्यवस्था, ती खेडेगावामध्ये दूर आहे थोडीशी शहरापासून, जनरेटर हे सगळ्या इक्विपमेंटची त्यांना व्होकेशनल इक्विपमेंट, ऑक्युपेसी थेरपीची इक्विपमेंट, या पद्धतीची इक्विपमेंट दिली. त्यामुळे एका ठराविक फोकस, आणि तो फोकस कळल्यामुळे आता आम्ही ज्या ग्रँट त्यांना आवडणार नाहीत ते त्यांच्यापर्यंत जातच नाही घेऊन. आम्ही we started with that the school for the deaf. We gave them that group hearing aid, you know. That was the first grant I did with your club and your district. You know, audiometry room was there.
Yeah. Audiometry room was there. Yes, correct. Audiometry room. Correct. It Group is still hearing aid. the all grant, and the great part is प्रत्येक याच्या व्हिजिटला इंडियातल्या व्हिजिटला मीनाताईंनी कटाक्षाने प्रत्येक ग्रँट काय कशी चालली आहे हे बघण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्या औरंगाबादला स्वखर्चाने 2 दिवस येतात, सगळ्या ग्रँट्स बघतात, ग्रँट्स जे एक्झिक्यूट करतायत किंवा ज्यांच्या ताब्यात त्या ग्रँट्स आहेत त्यांच्याशी चर्चा करतात आणि हे विचारतात आवर्जून की आमच्या ग्रँट मध्ये काही कमतरता राहिली असेल तर तुम्ही परत काही सांगा, आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू, आपल्याला हे वर्किंग व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे. म्हणजे हा कटाक्ष आहे त्यांचा की ग्रँटचा पैसा, फाउंडेशनचा पैसा किंवा आपले कष्ट हे दोन्हीही वाया घायला नकोत आणि लाभार्थीचं नुकसान व्हायला नको. तर हा फार मोठा गुण त्यांचा आहे की त्या कटाक्षाने याच्यावर लक्ष देतात की दिलेला पैसा हा युटिलाइज झालाय आणि तो लाभार्थीसाठी युटिलाइज झाला, एखाद्या संस्थेसाठी नाही. याच्यावर सुद्धा खूप चांगलं लक्ष देतात. आम्हाला खूप शिकायला मिळालेलं आहे आणि पुढे असेच आमचे संबंध राहतील. आम्ही जास्तीत जास्त समाजासाठी अमेरिकेतल्या या आपल्या ताईंचा कसा आपल्याला मीनाताईंचा उपयोग करून घेता येईल याचा प्रयत्न करू आणि आपल्या समाजाला त्यांचा कसा फायदा करता येईल तो करत राहू. त्याच्यासाठी आपण कार्यरत राहू. त्यामुळे कोणाकडे जर चांगल्या ग्रँट्स आजही असतील तर मीनाताई कधीही चांगल्या ग्रँटसाठी त्या, आणि एक विशेष आहे की एकदा तुम्ही त्यांच्याकडे गेलात त्या अपफ्रंट ही ग्रँट आपण करू असं सांगत नाही. त्याआधी ग्रँटचं बॅकग्राऊंड अमेरिकेत तयार करतात आणि तिथलं कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय आपल्याला कधीच कन्फर्मेशन देत नाही. पण त्या ग्रँट करायची त्यांना पूर्ण पक्की हे असते की ग्रँट आपल्याला करायची आहे, पण अनलेस अदर पार्टनर सेज येस त्या तुम्हाला कधीच अंधारात ठेवून सांगत नाहीत की आपण ही ग्रँट करणार आहोत. हा एक विशेष आहे. आणि सुहास, वन थिंग इम्पॉर्टंट थिंग की मी इंडियन आहे आणि इन अमेरिका मी आयुष्यभर किती वर्ष राहिले, 47 years, कोणी मला अमेरिकन म्हणणार नाही. आय दे स्टील नो आय एम इंडियन. त्यामुळे स्पेशली इंडियामध्ये जे ग्रांट करायचे असतात, आय हॅव अ लिटल बिट ऑकवर्ड सिच्युएशन की आता माझ्या 80 ग्रांट मधल्या 65+ आर इन इंडिया and there are a couple of Rotarians. Sometimes it could be nasty too, you know. So they'll say, "Oh, all our money has to go to India," you know. So I always tell them, I put my foot down. I said, "Hey, any project you bring from anywhere in the world, and if it's a good project, I'll help you. But don't ever say that." So I have to be extra careful when I get on as an Indian in America. I don't want to be, majority doesn't, 99% don't perceive me like that, you know. But even including Evanston really respects me because they know where I stand, where I come from, you know. So I have no problem, but still you will find sometimes, you know, someone say, "Oh, she does more. Why should we send more money to India?" I say, because there is a need. There are good Rotarians and they'll show you results instead of wasting money, throwing someplace else to swines, you know. Send to right place, right project, you know. So that also becomes added factor for me, how to work with Americans, you know. त्यांना कोणाबद्दल आदर आहे त्यांची सगळ्यांची नावं सांगितली. त्याच्यात आवर्जून मीनाताईंनी डॉक्टर इंद्रवदनचा उल्लेख केला आहे. तर आणि रोटरीनी सुद्धा त्यांना रिकॉग्नाइज केलंय डॉक्टर इंद्रवदनना. काय तो मिळालं पार्टनर, दॅट इज द बेस्ट पार्टनर. हा, तर रोटरीकडे एक अवॉर्ड आहे की रोटेरियनला घरातून सपोर्ट करण्याला बेस्ट पार्टनर म्हणून अवॉर्ड मिळतो आणि तोही फार थोड्या लोकांना मिळतो जगभरातल्या. तो अवॉर्ड इंद्रवदनला मिळालेला आहे. या निमित्ताने त्यांनाही आमचे रिगार्ड सांगा. He's happy. He's happy to be there. You know, he's more happy picking up that baby goat in Holi when we went for a birthday than anything else, you know. That really. मीनाताईंचं कार्य जसं घरातून रिकॉग्नाइज झालं आहे, रोटरीने रिकॉग्नाइज केलंय, तसं रोटरीने इंद्रवदनला सुद्धा रिकॉग्नाइज केलेलं आहे डॉक्टरांना. So that's a great. We all have to be proud that Rotary is a good organization. People make it little difficult, but organization is basically good. It's a good platform, and if you stick to the rules, you know what they have put in there, the success so much depends on what you follow, what Rotary has put on paper, how the grant should be, you know. And please continue. My days are numbered in the sense I'm 78 complete, you know. Even if I want to do the work,
I still find now limitations a little bit, but you will continue. You are much younger than me. You will continue to do the work, and always remember that do always what is right. You think what is right, never be afraid of even Rotary leadership. I was a Rotary leader one time, right? So as you agree with me, doesn't matter. Don't be afraid, I also followed it in my Rotary year. I followed it fully. Yeah, you have to. You have to follow that, Followed it fully. Yeah, exactly. Your advice, I took your advice that way, and I followed it. Yeah. I still want Rotarians. I know who introduced me to JNK was actually Sushil influenced me a lot, in a certain way. He was really God-fearing, very, very nice person, Unfortunately, he could not become RI president, But when I came for 100 years of Rotary, when my club became 100-year-old, Dover Club, where I was a governor, the day India's first club in Calcutta became 100-year-old, And I attended that and I felt extremely sad that you must give credit where it is due, And Sushil was passingly mentioned in that 100-year celebration, and I have taken objection a lot in my own heart, So, and number two, not only that, that he should have only person who recognized Sushil in that whole function truly was that sitting RI president from America, Maloney. Mr. Maloney was there for that function. Mark Maloney. Yeah, Mark Maloney. Mark was the one who recognized Sushil. He says, I went to see Sushil. He went to see him when he was in Delhi. And he's the only one who recognized the good work of Sushil, Swati was also there. Gone. They have all I had some water projects. I didn't talk about them in Churu district of Rajasthan, because of Sushil, And he has done tremendous work. I saw Rajendra Singh because of Sushil took me there, And he has done tremendous work. It is forgotten. You forget the person, but always remember his work, So I felt sad about that. I think your district can recognize Sushil, sometime, because they were the pioneers in these fields of grant structures, So that's what it is ultimately. What you think the Rotary should be. Rotary is that, So thank you, Swati. Thank you, everyone. It was good to see you. Hopefully, I'll see you sooner. Yes, obviously. Good Pills are coming. COVID pills are coming to India, thanks to Indian, right? Thanks to Dr. Savle. So, okay. All right. Bye-bye. You have planned your visit or date to be decided? No, we are leaving on 23rd of November. Dates are decided. Okay. Yeah, we decided already. 23rd of November, next month. Okay. So, and now this time we'll be there for 4 months because we have to, little time will go in my son's wedding and preparation, going to Bangalore. Wedding is in Bangalore, so I'll be in Bangalore. Yeah. So for that particular things. But then I have an opportunity to visit then if things are okay. We'll visit, But traveling becomes harder now, We will drop down to India, don't worry. Yeah, we welcome you to Aurangabad, but we will drop Yes, down. absolutely. Yeah, I plan to, Yeah. So thank you all. Thank you, Swati, for arranging this wonderful function, It was I nice. want to. Prerna, please. Yes, thank you, ma'am. Thank you very much. Giving your valuable time to all of us. आणि तुमचं एवढं मोठं कार्य ऍक्च्युली खरं काही ह्या तासामध्ये संपणारं नाहीये, पण खूप सुंदर माहिती दिली. तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही सक्सेस स्टोरी जर आपल्याला ऐकायच्या असतील किंवा पाहायच्या असतील, मीना पटेल मॅडमच्याकडनं जर आपण ऐकलं तर त्यांच्या डिक्शनरीमध्ये कुठेही मी हा शब्द नव्हता. प्रत्येक वेळेला हे तुम्ही केलं, तुम्ही रोटेरियन्स आहात, तुम्ही हा प्रोजेक्ट शोधलात, हा जो आहे भाग किंवा हा जो गुण आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. कुठल्याही सक्सेसचं त्यांनी स्वतःवरती घेतलं नाही की हे माझ्यामुळे झालं, की मी ग्लोबल ब्रँड दिली म्हणून झालं. आणि तुम्हाला जर प्रोजेक्ट ग्लोबल ब्रँड करायची असेल तर ती राईट प्रोजेक्ट असलं पाहिजे, हा त्यांचा अभ्यास आहे. त्या बेनिफिशरीज पर्यंत जाणाऱ्या आहेत, त्यांचा कुठलाही पैसा हा बेनिफिशरीसाठी गेलेला पाहिजे आणि कुठेही वाया न जाता त्याचे प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे असं त्यांचं मत दिसतंय. आणि खूप सुंदर इन्स्पिरेशनल मोटिवेटिव्ह टॉक होतं मॅम. खूप खूप आभार तुमचे.
आता कुठल्याही कार्यक्रमाची सांगता हे आभार मानल्याशिवाय होत नाही आणि हे गोड काम करण्यासाठी आमच्या वाई रोटरी क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट सोनाली शिंदे यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे आभार मानावे. सोनालीबद्दल सांगायचं झालं तर सोनालीच्या लेखणीचं सरस्वती आहे. तिचं लिखाण अप्रतिम असतं. तिच्या शब्दांची मांडणी अचूक असते. जो विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो तिच्या लेखनातून पोहोचतो आणि केवळ ह्याच गुणामुळे जेव्हा ती प्रेसिडेंट होती तेव्हा आमच्या वाई रोटरी क्लबला बेस्ट बुलेटिन म्हणून हे अवॉर्ड मिळालं होतं. दुसरा एक गुण तिच्यातला वाखाणण्यासारखा आहे तो म्हणजे कणखरपणा. ती उत्तम ट्रेक करते आणि ट्रेक करणाऱ्या माणसाच्यात हा कणखरपणा असतोच. कितीही अवघड ट्रेक असू देत, कितीही अवघड आव्हानं समोर असू देत, ती न डगमगता हसत खेळत आणि हसत मुखाने ते ट्रेक करते. तसंच कुठल्याही आव्हानाला सुद्धा सामोरे जाते आणि हा तिचा गुण मला खूप आवडतो. अशा या माझ्या मैत्रिणीला, आमच्या पास्ट प्रेसिडेंटला सोनालीला मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन तिनं करावं. ओव्हर टू सोनाली. धन्यवाद प्रेरणा, खूपच गोड बोललीस माझ्याबद्दल. मी सर्वांना धन्यवाद देण्यासाठी संयोजकांनी मला संधी दिल्याबद्दल प्रथम मी त्यांचे धन्यवाद देते. खरोखरच बीडीजी मीनाजी पटेल, आजचे तुम्ही शेअर केलेले तुमचे ग्लोबल ग्रँडचे संपन्न अनुभव असोत किंवा तुमचे आणि रोटरी क्लब वाई बरोबरचे पर्सनल रिलेशन असोत, तुम्ही आणि इंद्रवदन सर आम्हाला नेहमीच समृद्ध करून जाता. तुमचे नाव जरी मीना असेल तरी तुम्ही खऱ्या अर्थाने दुर्गा आहात, एक ऊर्जा आहात, एक शक्ती आहात. आज प्रत्येक लेडी रोटेरियनला नक्कीच असे वाटत असेल की तुमच्यासारखं प्रत्येक स्त्रीचं व्यक्तिमत्व निर्भीड असावं, रोखठोक पण सरळ, बाणेदार, तरी नम्र आणि त्याहीपेक्षा पारदर्शक असावं. अर्थात यासाठी तुमच्यासारखे विलक्षण धाडस, धैर्य आणि इच्छाशक्ती असल्याशिवाय हे रूपांतर संभवत नाही. समाजासाठीचं काम कसं असावं याची जणू तुम्ही आम्हाला आज एक दिशाच दिली आहे. आयुष्यात पैसा मिळवण्यापेक्षा तुमच्या कार्यातून तुम्ही मोलाची माणसं कमावली, यशाचा मंत्र समजावून कामाची साधना केली. रोटरी क्लब वाई बरोबर काम करताना तुम्ही नेहमीच आमच्यावर विश्वास दाखवलात, कारण वाई रोटरी क्लबच्या कामातून तुम्हाला सातत्याने दिसणारी पारदर्शकता, लोकांसाठी काम करण्याची क्लब मेंबरची धडपड, तळमळ तुम्हाला भावली आणि जणू ग्लोबल ग्रँड आणि मीनाजी पटेल असे समीकरणच बनून गेले आणि हे नाते इतके घट्ट होत गेले, उत्तरोत्तर घट्टच होत गेले. आज तुमची प्रकृती बरी नसतानाही तुम्ही केवळ आमच्या प्रेमाखातर आमच्या विनंतीला मान देऊन आज आम्हाला तुमचे अनुभव कथन केलेत. यातच सर्व काही आले. तुमचे हे कार्य असेच निरंतर चालू राहो, तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो आणि दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते. डीजी डॉक्टर ओमप्रकाश मोतीपवळे, फर्स्ट लेडी सो सविता मोतीपवळे, पीडीजी सुहास वैद्य यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला खरोखरच एक उंची प्राप्त झाली. डीजन स्वाती हेरकर ही फक्त रोटरीमध्येच नाही तर समाजामध्ये सहजतेने विविध भूमिका पार पाडणारी, जिला आम्ही सगळे प्रेमाने वाई रोटरीची ग्लोबल ग्रँड क्वीन म्हणतो, ती अत्यंत कुशलतेने अभ्यासपूर्ण ग्लोबल ग्रँडच्या माध्यमातून समाजातील साधारण स्तरावरील लोकांचे जीवन परिवर्तन करण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार करून सातत्याने प्रयत्नांनी पाठपुरावा करून ते काम पूर्णत्वास नेत असते. या कार्यक्रमासाठीचे तिचे योगदान अमूल्य आहे. रोटेरियन लता चन्ना यांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छांबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. दीपाली कुलकर्णी यांची सरस्वती वंदना आणि तिचे गायक सारंग पाडळकर यांचेही मनापासून कौतुक. उपस्थित पीडीजी, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, एजीज, एव्हेन्यू डायरेक्टर्स, रोटेरियन महानंदा सोनटक्के, वाई रोटरी क्लब अध्यक्ष रोटेरियन दीपक, अकलूज रोटरी क्लब अध्यक्ष रोटेरियन नितीन कुदळे, सचिव गजानन जवळजाळ, सर्व क्लबचे सन्माननीय अध्यक्ष, सचिव, सर्व क्लब्स चे सन्माननीय सदस्य, डीजी ऑफिस टीम यांचेही खूप खूप धन्यवाद. सातारा कॉप्सच्या को चेअरवुमन पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन संजीनी कद्दू यांनी पीडीजी मीना पटेल यांची करून दिलेली भारदस्त ओळख आणि परिचय याबद्दल त्यांचे धन्यवाद. नेहमीप्रमाणेच आजही आपल्या गोड शब्दात, हसऱ्या चेहऱ्याने प्रभावी आणि प्रेरक असे सूत्रसंचालन करणारी माझी मैत्रीण, या वर्षीची रोटरी क्लब वाईची सचिव रोटेरियन डॉक्टर प्रेरणा ढोबळे हिचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सोनाली, खूप छान आभार मानले सगळ्यांचे, सगळ्यांना इन्क्लूड केलं असतं. हे कार्यक्रम संपायच्या आधी मला एक उद्याची अनाउन्समेंट करायची आहे. उद्याचं चौथं पुष्प म्हणजे 10 ऑक्टोबर 2021 रविवारी गीताली पवार या समाजसेविका आहेत आणि ते आपल्याला उद्या
द बिगिनिंग ऑफ जर्नी फूड न्यूट्रिशन याच्यावरती त्या स्पीच देणार आहे. तर उद्या सगळ्यांनी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत नक्की जॉईन व्हा आणि उद्याचं चौथं पुष्प सुद्धा सगळ्यांनी ऐकावं असं मी सगळ्यांना विनंती करते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. नमस्कार. Thank you. थँक्यू थँक्यू ऑल. Bye. थँक्यू. Thank you. Bye.